श्री स्वामी समर्थ. बघा, काही लोकांना कशाची कमी नसते. पैसा असतो, नोकरी असते, सुखसुविधांसाठी सर्व गोष्टी त्यांच्या घरामधून असतात. पण काय होतं, तरी पण ते समाधानी नसतात, सुखी नसतात. मनःशांती लाभत नाही त्यांना. कोणतीही गोष्ट, किती पैसा असू देत, किती हाताखाली गोष्टी असू देत, पण समाधानी असणं ही वेगळी गोष्ट आहे. तर बघा, जेवढं डोकं शांत असेल, जेवढं समाधानी असेल, तेवढं डोकं शांत राहिलं आणि विचारही जास्त वाईट येणार नाही मनामध्ये. जर सतत विचार येत राहिले तर माणूस कोणतंही काम व्यवस्थित करू शकणार नाही. तर याच्यासाठी उपाय काय आहे? तर याच्यासाठी एकच उत्तर आहे, स्वामी चरित्र सारामृताचे रोज नित्यसेवा करणे, म्हणजे रोज 3-3 अध्याय पठण करणे. बघा, तुमच्या कोणत्याही अडचणी असो, कोणतंही दुःख असो, कोणतंही संकट असो, ते नक्की दूर होणार. फक्त त्यासाठी तुम्हाला रोज 10 ते 15 मिनटं लागणार आहेत. रोज स्वामींची नित्यसेवा करायला सुरुवात केली, तुमच्या हळूहळू सर्व अडचणी दूर होणार आहेत. तर स्वामींची नित्यसेवा कशी करावी? तर स्वामींची नित्यसेवा सुरू करताना आपल्याला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याकडे पाहिजे आहे. तो दिंडोरी प्रणीत असला तो खूप छान. कारण की कसं आहे, प्रत्येकाला काम आहे, घाई आहे, धावपळ आहे, तर त्यातूनही आपल्याला स्वामी सेवा करायची आहे. तर हा ग्रंथ असला तर याचे अध्याय छोटे छोटे आहेत. रोज तुमचे फक्त 10 मिनिटातच 3 अध्याय पठण होणार आहेत. त्यामुळे 10 मिनटं आपण त्यासाठी देऊ शकतो. आणि हा ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर हा घेऊ शकता. तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये, केंद्रामध्ये ही पोथी, तुम्हाला हा ग्रंथ भेटून जाईल. हा ग्रंथ इतका प्रभावी आहे. जेव्हा तुम्ही सुरू कराल पारायणाला, रोज 3-3 अध्याय म्हणजे नित्यसेवेला सुरू कराल, तेव्हा तुम्हाला ह्याचा अनुभव नक्की येईल. आपल्याला पहिल्या दिवशी 1 ते 3 अध्याय वाचायचे आहेत. 1, 2, 3. दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 असे करत आपल्याला 21 अध्यायापर्यंत पठण करायचं आहे. ते 7 दिवसात आपल्याला कंप्लीट होणार, म्हणजे एक पाठ आपला कंप्लीट होणार 7 दिवसामध्ये. तर आपल्याला 21 अध्याय पठण झाले, एक पाठ कंप्लीट झाला की परत आपल्याला सुरुवात करायची आहे पहिल्या अध्यायापासून. रोज 3-3 अध्याय असे पठण करायचे आहेत. याला नित्यसेवा म्हणतात. ती नित्यसेवा असते ती आपली नित्य रोज चालू राहते. आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही नित्यसेवा तुम्ही प्रवासात असाल तरीसुद्धा करू शकता. घरात देवासमोर बसून केली तर खूप उत्तम आहे. देवासमोर बसून केलेली सेवा कधी पण चांगलीच आहे. पण नित्यसेवेला असं नियम नाही आहे की तुम्ही देवासमोरच बसून केली पाहिजे. नित्यसेवा तुम्ही तुमच्या प्रवासात असाल, कामात असाल तरीसुद्धा तुम्ही ती सेवा करू शकता. प्रत्येकजण बघा, कितीही बिझी असला तरी पण तो 10 मिनटं वेळ स्वतःसाठी नक्कीच काढू शकतो. आणि आपल्याला 3 अध्याय 10 मिनटात होऊन जातात, कारण हे अध्याय छोटे छोटे आहेत. आणि एक माळ जप करायचा आहे आपल्याला स्वामी समर्थ या मंत्राचा. तर तेवढा आपण रोज करू शकतो. याच्यामुळे आपल्या जीवनात समाधान, शांती येणार आहे. आपण काहीच न करण्यापेक्षा काही तर करतो आहे, हे पण खूप चांगलं आहे ना. की आपण जर सहज मोबाईल हातामध्ये घेतला, एखादा मेसेज बघण्यासाठी जरी मोबाईल हातात घेतला, तर आपण तो ठेवत नाही. दुसरा मेसेज बघ, दुसरं काही बघ, असं करता करता आपल्या हातातून मोबाईल खाली ठेवेपर्यंत जवळजवळ 1 तास जातो. तर आपण तो वेळ गेलेला आपल्या काही कामाला येत नाही, त्याचा आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी काही उपयोग होत नाही. पण जर आपण 10 मिनटं काढून देवाची सेवा केली, स्वामींची सेवा केली, ते ग्रंथ पठण केला, तर आपल्याला त्या 10 मिनटाचं फळ आपल्याला, जेव्हा आपण कुठल्या अडचणी फेस करू, समोर आपल्या अडचणी असतील, दुःख येतील, तेव्हा स्वामी समर्थ महाराज आपण केलेल्या सेवेचे फळ नक्की देतात. तुम्ही कोणतीही सेवा करा, छोटी करा, कोणतीही सेवा असू दे, ती देवापर्यंत पोचते. पण ते आपल्याला समजत नाही की आपण सेवा केली, आपल्याला देवानी काही फळ दिलं नाही असं वाटतं. पण ती फळ देण्याची पण एक योग्य वेळ येत असते, तेव्हाच त्याचं फळ आपल्याला देतात. आपल्यापेक्षा आपली काळजी देवांना जास्त असते. कारण की देव आपल्याला सर्व पाहत असतो. आपण काय करतो, काय वागतो, आपण किती भक्ती करतो, किती मनापासून भक्ती करतो. असं नाही की तासनतास देवासमोर बसून भक्ती केल्यामुळेच देवाला आपली भक्ती पोचणार आहे, असं नाही. आपण भक्ती, नामस्मरण मनातल्या मनातही करू शकता, कामं करत असतानाही करू शकता. स्वामींनी किंवा कुठल्याच देवानी असं नाही सांगितलं की तुमचं काम बंद करून माझ्यासमोर बसून भक्ती करा. आपण जे काम करतो ती सुद्धा एक भक्तीच आहे, ते आपलं कर्तव्य आहे. आणि त्यातूनही जर आपण 10 मिनटं वेळ काढून किंवा कामात जरी असाल तरी 10 मिनटं मनातल्या मनात जरी आपण नामस्मरण केलं तर ती भक्ती देवापर्यंत पोहोचतेच आहे. तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला 10 मिनटं तरी वेळ भेटू शकतो. त्या 10 मिनटात आपण कधीही स्वामी सेवा करू शकतो. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ इतका प्रभावी आहे की जे स्वामी भक्त आहेत त्यांनी हा ग्रंथ नक्कीच पठण केलेला आहे आणि त्यांना ह्या ग्रंथाची महत्त्व पण माहीत आहे.
बघा, रोजच आपल्याला जीवनामध्ये कोणती ना कोणती अडचण येतच असते, कोणतं ना कोणतं संकट येतच असतं. जर आपण काय करतो, इतरांना बोलून थोडंसं मार्ग निघेल वगैरे असं म्हणून बोलतो वगैरे, पण त्यातून आपल्याला मार्ग काही सापडत नाही. पण तीच गोष्ट जर आपण स्वामी समर्थांसमोर बसून जर स्वामींना सांगितली, तर त्या गोष्टीसाठी स्वामी समर्थ आपल्याला नक्की मार्ग दाखवतात. आणि आपल्याला तो समजत नाही की हा स्वामींमुळे मार्ग आपल्याला सापडलेला आहे, पण थोड्या दिवसांनी स्वामी भक्ती करत असताना आपल्याला बरोबर कळतं की आपल्याला हा मार्ग आत्ताच कसा सापडला. बघा, तुम्ही जेव्हा नित्यसेवेला सुरुवात कराल, रोज 3-3 अध्याय पठण करायला सुरुवात कराल, तेव्हा तुमच्या जीवनात झालेला बदल तुम्हाला नक्की जाणवेल. बघा, असं होणार नाही की अडचणीच येणार नाही. अडचणी येणार, संकट येणार, पण त्याच्यातून मार्ग निघणार आणि कुठल्याही संकटाला समोर जाण्यासाठी तेवढी शक्ती आपल्याला स्वामी समर्थ देणार. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आपल्या विचारांमध्ये तेच असतं की आता स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत, तर कुठल्याही संकटाला भिण्याची काय गरज आहे जर स्वामी सोबत असतील तर. आता खूप लोक काय करतात की एकच दिवस फक्त गुरुवारीच तेवढं वाचन करणे, पूजापाठ करणे, इतर दिवशी मग नाही. पण असं न करता जर रोज नित्यसेवा केली, रोज 3-3 अध्याय वाचले आणि जपमाळ केली, तर त्याचं फळ, नित्यसेवेचं फळ हे नक्की भेटतं. तर बघा, इथं तिथे वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ स्वामी सेवेला द्या, नित्यसेवेला सुरुवात करा. स्वामी तुम्हाला इतकं देतात, म्हणजे जे मागाल ते देण्यापेक्षा जे तुम्हाला चांगलं आहे ते स्वामी देतात. धन्यवाद.